नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत आमच्या स्वस्तिक ग्रुपचे सर्व प्रदीप शिंदे यांचा मुलगा मोठे चिरंजीव सिद्धेश शिंदे यांचा लग्न समारंभाचा काही क्षण तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. मित्रांनो, 15 डिसेंबरला लग्न सोहळा झाला होता आणि त्या अगोदरपासून 3 ते 4 दिवस हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यासाठी काही क्षण तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. साखरपुड्याच्या दिवशीचा हा एक नवरी मुलीची एंट्री कशी झाली त्याचा काही क्षण आहेत, आपण पाहू शकता. आणि त्याचबरोबर काही वेगवेगळे क्षणही तुमच्यासमोर मी सादर करत आहे. मित्रांनो, या स्वस्तिक ग्रुपमध्ये जवळजवळ 18 वर्ष मी कामाला आहे आणि माझी पुरी कारकीर्द आतापर्यंत जी कारकीर्द आहे ती या स्वस्तिक ग्रुपमध्येच घडली आहे. अगदी फ्रेशरमधून म्हणून लागलो आणि आत्तापर्यंत तिथेच कामाला आहे. ही जी मुलं आहेत ती सर्व आमच्या समोर लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे जणू काही आपलीच मुलं आहेत अशी भावना या लग्नाच्या वेळी प्रत्येक माणसाच्या मनात होती आणि ते क्षण तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदररित्या कार्यक्रम आयोजित केला होता आणि मोजक्या नातेवाईकांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला होता. संगीत कार्यक्रम 13 तारखेला संध्याकाळी जो संगीत प्रोग्राम सुरू झाला होता त्यासाठी ही वधूवराची एंट्री खास स्पेशल होती. त्यासाठी फायरवर्क, विविध बलून म्हणजे विविध आधुनिकरित्या
आपण पाहू शकता कशा प्रकारे फायरवर्क झालं होतं, बलून उडवण्यात आले होते आणि खास सुंदररित्या अशी एंट्री झाली होती. अगदी धुराचं गालिचं पसरून वधूवराची एंट्री झाली होती. आपण पाहू शकता खास झलक तुमच्यासाठी आणि अशा रीतीने ही झलक होती. या संगीत कार्यक्रमासाठी काही परदेशातूनही म्हणजे न्यूझीलंडवरून त्यांचे नातेवाईक आले होते. नवरी मुलीच्याकडून त्यांचे नातेवाईक आले होते आणि त्यांनी आपली कला सादर केली होती. आपण पाहू शकता अतिशय सुंदररित्या बाहेरच्या देशात येऊनही आपल्या देशातील संस्कृती आणि आपल्या देशातील जे नृत्यकला आहे ते सादर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आपण पाहू शकता न्यूझीलंडवरून आलेले हे पाहुणे अतिशय सुंदररित्या आपली कला सादर करताना आपल्या संस्कृतीशी जुळवून घेऊन येते, संस्कृतीशी अगदी एकरूप होऊन ही कला सादर करताना हे परदेशातील पाहुणे आपण पाहू शकता. अतिशय सुंदररित्या त्यांनी आपली कला सादर केली होती. त्याचंच काही सा झलक आपण पाहू शकता. अतिशय हौशी असे पाहुणे होते, परदेशी पाहुणे. अगदी विनम्र, बोलण्यातही त्यांच्या कुठला गर्व नव्हता. अतिशय विनम्र असे हे पाहुणे आपण पाहू शकता. त्यांच्या नृत्याची झलक काही खास तुमच्यासाठी आपण पाहू शकता. आणि शेवटी उजाडला तो लग्नाचा दिवस. अतिशय मंत्रमुग्ध अशा वातावरणात अगदी पराती अगदी वाजत गाजत आली होती. घोडागाडीवर बसून आम्ही स्वतः नाचत होतो, त्याच्यामुळे क्षणचित्र घेऊ शकलो नाही, पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता. सगळे अगदी बेभान होऊन नाचत होते. आणि आता पाहू शकता पारंपरिकरित्या वधूची एंट्री मंडपात कशी एंट्री होते तो थोडक्यात पाहू शकता तुम्ही.
हल 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 स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुडविनायकमहं चिन्तामणे स्थेउरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामोरा जनसंस्थितं गणपति कोर्यात् सदा मङ्गलं शुभलग्न। अशा रीतीने अगदी थाटामाटात आमच्या सिद्धूचा लग्न सोहळा पार पडला होता. आम्हीही सगळेजण अगदी नटून थटून या लग्न सोहळ्यात सामील झालो होतो. काही फोटो तुमच्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.